महावितरण कंपनीचा ढिसाळ कारभारामुळे उरणमधील विधणे ग्रामपंचायत हद्दीत म्हशीच्या अंगावर विद्युत वाहक तार पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या दुर्घटनेत शॉक लागून म्हशीचा तडफडून मृत्यू झाला। या संदर्भात पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेचे पंचनामे केले। शेतकरी लहू भिवा भोईर हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुधाचा व्यवसाय करतात। त्यांच्या गोठ्याजवळून जाणाऱ्या विद्युत वाहक तारा हटवण्यासाठी लहू भोईर यांनी वारंवार महावितरणकडे मागणी केली होती, परंतु मागणीची दखल न घेतल्याने त्यांची म्हैस मृत्युमुखी पडून त्यांचं नुकसान झालंय। रायगड जिल्ह्यात 42,000 हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे। यातून दरवर्षी साधारणपणे 21,000 मेट्रिक टन इतकं उत्पादन अपेक्षित असतं। पण गेल्या काही दिवसात कोकण किनारपट्टीवर झालेला पाऊस, हवामानात सतत होणारे बदल, वाढती उष्णता आणि आर्द्रता यामुळे आंबा पिकावर विपरीत परिणाम झालाय। त्यामुळे बागायतदार चांगलेच धास्तावलेत। धुळीचं वादळ आणि वळिवाच्या पावसानं आंब्यावर धुळीचे थर बसलेत। त्यामुळे काढणीनंतर आंबा धुणे आवश्यक झाले, मात्र तो धुतला तर त्याचे बाजारातील मूल्य संपणार आहे। त्यामुळे बागायतदारांच्या अडचणी वाढल्या आहेत। उरणमधील कळंबुसरे आणि मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतून कोपरोली चिरनेरकडे जाणाऱ्या कळंबुसरे बायपास रस्त्याची दुरवस्था झाली आहे। त्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। सुमारे 1 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ हाती घ्यावं अशी मागणी प्रवासी वाहन चालक करत आहेत। मात्र कळंबुसरे गावातील शेतकऱ्यांनी बायपास रस्त्याच्या कामाला कडाडून विरोध दर्शवला असल्याने कळंबुसरे बायपास रस्त्याचा तिढा सुटत नसल्याने प्रवाशांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे। पेणमधील सोनखार येथे खाडीमधील खैसातील गाळणी भरल्यामुळे सोनखार, काळेश्री, कळवे, उरनोली गावात 700 ते 750 एकर भात शेती पावसाच्या पाण्यामुळे खराब होत होती। या समस्येबाबत शेतकऱ्यांनी भाजपाचे युवा नेते, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्याशी चर्चा केली। वैकुंठ पाटील यांनी पावसाळा तोंडावर आल्याने तातडीनं गावात जाऊन पाहणी केली आणि शासनाच्या कोणत्याही निधीची वाट न पाहता स्वतः गाळ काढण्यासाठी जेसीबी आणि कामगार आणून गाळ उपसण्यास सुरुवात केली आहे। यावेळी सहकार विभागातील सर्व शेतकऱ्यांनी स्वतःहून लोकवर्गणी काढून त्यांना हातभार लावला। अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या धरण क्षेत्रातील 47 गावं, 33 आदिवासी वाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। धरणातील गाळ काढल्यास मुबलक, शुद्ध आणि पिण्यायोग्य पाणी मिळेल, मात्र प्रशासनाची उदासीन भूमिका आणि धोरण मारक ठरतंय। अशातच उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या आवाहनाला दाद देत सामाजिक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तिमत्व यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे। सध्या युद्ध पातळीवर गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। यात माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।